पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या सीमेवरच्या भागामध्ये गोळीबार. भारतीय सैन्याकडून सुद्धा तातडीनं चोख प्रत्युत्तर. घातपाताचा कट उधळण्यामध्ये भारतीय सैन्याला मोठं यश. पूंछमधून स्फोटकं जप्त. जेवणाच्या डब्यामध्ये लपवलं होतं आयईडी. दहशतवाद्यांकडून वापरली जाणारी कम्युनिकेशन डिव्हाइस सुद्धा जप्त. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आज पाकिस्तानच्या दौऱ्यावर. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती दौऱ्याला महत्त्व. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करणार. सकाळी साऊथ ब्लॉकमध्ये होणार भेट. भारताकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची पाकिस्तानच्या दौऱ्यावर. पाकिस्तानी नेत्यांसह इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे दरवाजे ठोठवले. सुरक्षा परिषदेची बंद दरवाजाआड चर्चा व्हावी, पाकिस्तानची विनंती. सुरक्षा परिषदेची आज बैठक. तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरामध्ये दाखल. दहशतवादी पोहोचणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा. मोठे देश भारतासोबत, मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानशी हातमिळवणी. जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीत गाळ उपसा सुरू. चिनाब नदीमध्ये गाळ उपशासाठी भारताने बगलिहार धरणामधलं पाणी रोखलं. प्रथमच भारताने पाकिस्तानला न कळवता केले धरणाचे दरवाजे बंद. काश्मीरच्या कुलगाममध्ये 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नाल्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती. या तरुणानं दहशतवाद्यांना मदत केल्याचा जम्मू काश्मीर पोलिसांनी केला होता आरोप. कुलगाममध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून न्यायालयीन चौकशीची मागणी. जम्मू काश्मीरच्या आरोग्य मंत्र्यांनी घेतली मृताच्या नातेवाईकांची भेट. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी विलंब. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांची टीका. राफेल लिहिलेलं खेळण्यातलं विमान हे दाखवून खिल्ली उडवली आहे. उन्हाळी सत्राच्या वैद्यकीय परीक्षांसाठी आता ड्रेस कोड. विद्यार्थ्यांना पोशाख निश्चित करण्यात आला असून दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यासाठी मनाई. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय. महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे 21 मे रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय. ई बाईक टॅक्सीला तीव्र विरोध करत राज्यामधील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर होणार निषेध आंदोलन. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये आता नो पार्किंग. रेल्वे स्थानक परिसरामधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहनांना आणि रिक्षांना मुभा. कुर्ला अंधेरी लिंक रोडवरील मिठी नदीवरचा सफेद पूल अखेर वाहतुकीसाठी खुला. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन. गोकुळ दूध आजपासून 2 रुपयांनी महागलंय. पुणे, मुंबईमध्ये म्हशीचं दूध हे प्रतिलिटर 74 रुपये, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 68 रुपये प्रतिलिटर. गाईच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. मुंबई, पुण्यामध्ये 58 रुपये, तर उर्वरित राज्यामध्ये 50 रुपये प्रतिलिटर. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळामध्ये दिलेले 500 कोटींचं टार्गेट जवळपास पूर्ण. राज्यामध्ये सर्वात जास्त महसूल मिळवून देणारं पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.